मनसेचा आज पदाधिकारी मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलेलं आहे। सोबतच मत याद्यांमधल्या घोळासंदर्भात एक लाईव्ह डेमो देखील यावेळेला दाखवला गेला आणि मत यादीमधला हा घोळ नेमका कसा होतो आणि तो कसा टाळता येऊ शकतो याबद्दल सुद्धा सांगितलं गेलं। मात्र याच मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले। उद्धव ठाकरे आणि माझ्या भेटीगाठी या चालूच राहणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। निवडणुकीच्या मशीन्सकडे म्हणजे ईव्हीएम्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। लोक आपल्याला मतदान करतायत पण ईव्हीएमच्या भानगडीमुळे पराभव होतोय। मतदार याद्या स्वच्छ करा आणि स्थानिक निवडणुका त्यानंतर वर्षभरानं घ्या असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। आणखी एका मुद्द्यावरनं त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। शिवनेरी, रायगड आणि राजगड यांसारख्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर्स काढले जात आहेत। किल्ल्यांवरचे हे नमो टुरिझम सेंटर्स जर हटवले नाहीत तर ते मनसैनिक फोडून टाकतील असं राज ठाकरे यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। मी आणि उद्धव बाहेर पडलो। मी त्याला विचारणार होतो, तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो, कारण परत सुरू करणार 11वी भेट मोजतायत, आम्हीच विसरलो। बरं आता सोडून द्या ना, आता उठणं बसणं तर होणार आहे, भेटणं होणार आहे, ते चालू राहणार आहे। मोजताय कसले 9वी भेट 10वी भेट, अरे ते किती वेळा दाखवणार? मलाच कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल। जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची, त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे, दुबार मतदार याद्यांची। हे दुबार, 3 बार, 4 बार सगळं सुरूच आहेत, पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला। जे मी 2017 पासून जे ओरडून सांगतोय, त्यावेळेला मी जे बोलत होतो, आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही। मी त्यावेळेला पण हेच सांगत होतो की मतदार याद्या तर आहेत, पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही। मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही, कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत, पण ह्या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो। आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा, अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल, आम्हाला मान्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।